नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्याकडं आपल्या प्लॉट व्हिजिटसाठी हे शेतकरी मित्र आलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण या शेतकरी मित्रांचा परिचय जाणून घेऊ. सर, आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. नमस्कार. मी रामदास नारायण कपलवाड, मुक्काम पोस्ट पवना, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. आता सर, तुम्ही मला सांगितलं की तुमच्या भागात जे शेती होते ते फळबागा थोड्याशा प्रमाण कमीच आहे. हो. त्यातली त्यात पेरूच्या तर बागा एकदम कमी प्रमाण आहे. कुठली पिकं तुमच्याकडे जास्त करून घेतली जातात? आमच्याकडं एकंदरीत केळी, हळद, कापूस आणि कलिंगड अशा हा. प्रकारचे पिकं घेतले जातात आमच्या इकडं. आता त्या पिकामध्ये आणि समजा पेरू बागेत आता तुम्ही इथं प्रत्यक्ष बघितलं तर काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, फरक एकदम व्यवस्थित आता म्हणजे बदलत्या काळानुसार, वातावरणानुसार त्या पिकामध्ये आपल्याला जास्त म्हणजे बेनिफिट भेटत नाही. त्याच्यामुळं तर पण या पेरू या पिकाकडं समजा थोडंसं लक्ष केंद्रित करून लावण्याचा विचार केला. तुमच्या भागात जी समजा पिकं होत्यात, तुम्ही केळी करताय. आता केळीचं सुद्धा जास्त पाण्याचं पीक आहे. हो, भरपूर पाणी लागतं त्याला. आणि दुसरी गोष्ट अशी, केळी समजा तुम्ही फक्त एकाच टप्प्यात येते हो, मार्केटमध्ये. 1-2 महिन्याच्या कालावधीत विकून रिकामं व्हावं हो लागतं. ना. तसं पेरू पिकामध्ये आपणाला आता तुम्ही बघितलं, आपण आता ह्याच बागेमध्ये 10च महिन्याची बाग आहे. 10 महिन्यात आपण ह्या बागेला म्हणजे 2 टप्प्यात, पहिल्या टप्प्यात ह्या 4,000 झाडांना 1,10,000 फोम लावली होती. हं. आणि दुसऱ्या टप्प्यात नंतर आपण 50,000 फोम लावलेत, म्हणजे एकूण 1,60,000 फोम आहेत. बरं. आता हा माल चालू झाला आहे, तुम्ही माल सुद्धा बघितला, क्वालिटी वगैरे मालाची. तर एवढ्या कमी कालावधीत चालू होणारी फळबाग नाही दुसरी. नाही, नाही. आणि आता इतर फळबागाच्या तुलनेत समजा आता तुमच्या भागात केळी हळद होती, हो, तर ते एकदाच मार्केटमध्ये येता येते. हो ना. आता पेरूमध्ये काय होतंय, तुम्ही आपण झाड डेव्हलप करताना जे शेंडा मारण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने डेव्हलप करत करत येतो. आणि तशाच प्रकारे माल बी घेतो आपण, म्हणजे 6-6 पानावर आपण शेंडा मारत जातो. आणि समजा पहिल्या मालापासून पहिलं जे सेटिंग होतं त्याच्यापासून 3 पानं ठेवतो आपण आणि नंतर शेंडा कट करतो. तुम्हाला मी डेव्हलप करायची पद्धत दाखवली. बरोबर. त्यातच फक्त सुरुवातीला 3 वेळा आपण कळी तोडून टाकतो आणि चौथ्यांदा जो शेंडा मारल ती कळी पकडतो. ती कशी पकडतो, तर समोर आपला माल कधी जातोय समजा, त्या हिशोबात आपण ती कळी ठेवायची का नाही ठेवायची ते ठरवतो समजा. आता ज्यावेळेस आपण समजा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मार्केटमध्ये येतो, हा एक टप्पा असतो. आणि 15 डिसेंबर ते 15 मार्च हा एक टप्पा असतो. ह्या 2 टप्प्यामध्ये तसं मार्केटिंग व्यवस्थित होतं. पेरूचं भाव बी चांगला भेटतो त्या पिरियडमध्ये. आता आपण काय करतोय, समजा हा माल आपण जुलैमध्ये शेंडा कट करून धरलेला माल आहे. बरं. आता जो चालू आहे हार्वेस्टिंग, त्याच्यानंतर आणखी जुलै महिन्यात पहिले शेंडा कट केला आपण. त्या फळाच्या नंतर आणखी सप्टेंबर महिन्यात शेंडा कट केला, त्याचा आता फॉर्म बांधलाय. आणि जुलैमधल्या जो शेंडा कट केला आहे त्याचा माल आता चालू आहे. चालू. त्याच्यानंतर आणखी सेटिंग आहे, आणखी आपलं शेंडा मारायचं आणि ते माल धरायचं काम चालूच आहे. समजा असं तुम्हाला फ्रिक्वेंट 1 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर असं कंटिन्युअस जरी मार्केटमध्ये राहायचं म्हणलं तरी सुद्धा राहू शकतो आपण. म्हणजे असं पीक आहे हे. ह्या पेरूची लागवड करताना समजा आपण 2 पद्धतीत लागवड करू शकतो. सुरुवातीला मल्चिंग पेपरवर पण लागवड करू शकतो आणि रोटावेटर करून असे प्लेन रानात पण लागवड करू शकतो. ह्या दोन्हीतला फरक काय? मल्चिंग पेपरवर जर लागवड केली आपण तर त्याच्यामध्ये खर्च थोडासा जास्त होतो त्या तुलनेत, पण उत्पादन सुद्धा आपल्याला फास्ट मिळतं. आता ही बाग मल्चिंग पेपरवर लावली तर आपली 10 महिन्यात मार्केटमध्ये आलो. तीच जर आपण प्लेनला लावली असती तर 10 महिन्यात मार्केटमध्ये आलो नसतो आपण. आलो ना. म्हणजे तेवढी स्पीडमध्ये झाडं आपली चालली नसती. मल्चिंगवर आपण 2 महिने अगोदर आलो मार्केटमध्ये. बिगर पेपरचं जर लावलं असतं तर आणखी 2 महिने लेट एक्स्ट्रा आलो. लागले असते. अशा पद्धतीने म्हणजे आता मल्चिंग पेपरवर जर बाग लावायची असेल तर त्याला सुरुवातीला रानाची नांगरट करायची, मोगडायचं, त्याच्यानंतर बेड काढायचे. त्या बेडवर शेणखत टाकायचं. त्या शेणखतावर रासायनिक खताचा बेसल डोस टाकायचा. त्या बेसल डोसमध्ये आपण 1840 MOP, सुपर निंबोळी, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट, जाहीम ग्रॅन्युल अशा पद्धतीचा मिक्स डोस टाकायचा. आणि तो बेड
रोटर करून घ्यायचा, म्हणजे आणखी माती मिक्स खत करून घ्यायचं आणि नंतर बेड वाढायचा. तो बेड हाईट कमी घ्यायची आणि त्याच्यावर ड्रीप हातरून पेपर हांतरून घ्यायचा. तर ड्रीप टाकताना आपण आपली चर्चा झाली त्या विषयात, तर इनलाईनच ड्रीप टाकायचं, म्हणजे इनलाईन ड्रीपनं पाणी व्यवस्थापन चांगलं होतं पेरूला. आणि 9x4 अंतरामध्ये लागवड करून घ्यायची. ही झाली मल्चिंग पेपरवरची पद्धत. तर ह्या पद्धतीत जर लागवड केली तर झाड म्हणजे आपण खतं वगैरे सुरुवातीलाच भरतो, त्याच्यामुळे स्पीडमध्ये चालतात. तण व्यवस्थापनाचा पण खर्च वाचतो त्याच्यात. फक्त मल्चिंग पेपरचा जो खर्च होतो ते सुरुवातीला होतो जास्त. हा. आता दुसऱ्या पद्धतीत जी लागवड करतो आपण, ती कशी करतो, तर नांगरट करायची रानाची, मोगडायचं, रोटर करायचं आणि प्लेनला ड्रीप हातरून घ्यायची 9x4 अंतरामध्ये. 9-9 फुटाला लॅटर हातरलं, त्याच्यावर लागवड करून द्यायची आणि वर खतावरच साधारण 1.25 ते 1.5 फुटाचं झाड आपलं बनलं की दोन्ही झाडाच्या मध्ये 1-1 कॅरेट शेणखत टाकतो आपण. त्या शेणखतावर तोच बेसल डोस टाकतो. बरं. आणि नंतर आपण ऊसाला, तुमच्या केळीला जशी मातीची भर करतो त्या पद्धतीनं मातीची भर करून बेड बनवून घेतो. ह्या पद्धतीत म्हणजे अशा दोन्ही पद्धतीनं आपण लागवड करू शकतो. फक्त मल्चिंग पेपरवर जर लागवड केली तर झाडं तुलनेत स्पीडमध्ये चालतात आणि जर प्लेनला लागवड केली तर थोडी 2-3 महिने लेट होतात. पण झाडे दोन्ही पद्धतीने व्यवस्थित बनतात. काही अडचण नाही. मल्चिंगवर केली तरी बी काही अडचण नाही. आता ही तुम्ही समक्ष बघताय बाग, आणि बिगर मल्चिंगची बी लावली तरी बी काही अडचण नाही. जर आपण चांगल्या पद्धतीनं पेरू शेतीमध्ये नियोजन व्यवस्थित केलं तर 100% आपली पेरू शेती यशस्वी होऊ शकते. धन्यवाद.